सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जालना बस स्थानक परिसरात सुरू राजमाता लॉजवर सुरू असलेल्या कुंटणखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा मारत लॉज चालकासह 3 ग्राहक ताब्यात घेतले। जालन्यातील राजमाता लॉजमध्ये कुंटणखाना सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना मिळाली। त्यावरून त्यांनी ग्राहक पाठवत खात्री करून या ठिकाणी छापा मारत लॉज चालकासह 3 ग्राहकांना ताब्यात घेतलं असून 4 महिलांची सुटका करण्यात आली आहे। दरम्यान लॉज चालक कृष्णा दौलतराव हर्देकर हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लॉजमधील रूममध्ये बाहेरून स्त्रियांना आणून वेश्या व्यवसाय करत असल्याची माहिती मिळाली। सदर ठिकाणी पोलिसांनी छापा मारत लॉज चालक कृष्णा दौलतराव हर्देकर, रवी रामदास जाधव, गजानन श्रीराम जाधव, दीपक विष्णू जोशी यांच्या विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना। सर, काही कारवाई करण्यात आलेली, काय कारवाई नेमकं? आज रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की बसस्टँड परिसरातील राजमाता लॉज येथे अवैध वेश्या व्यवसाय सुरू आहे। त्या माहितीवरून एक पंटर पाठवण्यात आलं व माहितीची खात्री करण्यात आली। त्यानंतर पंच व स्टाफसह तिथे रेड केली असता तिथे 4 वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला तसेच 3 कस्टमर, 3 तिथे आलेले गिराईक आणि एक वेश्या व्यवसाय चालवणारा मॅनेजर अशा लोकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। सदरील कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल सर, अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष नौपनी सर, सिटी एसडीपीओ श्री अनंत कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.